नमस्कार. आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24. पाहुयात महत्त्वाची बातमी. राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करून तिघांनी एका तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना कात्रज भागात घडली आहे. या प्रकारानंतर आरोपींनी दहशत माजून ट्रकची काच देखील फोडली आहे. या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 26 वर्षीय तरुणाने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार तरुण ट्रक चालक आहे. तो कात्रजमधील खोपडेनगर भागात राहिला आहे. 30 नोव्हेंबर रोजी तो किराणा माल दुकानातून साहित्य घेऊन घरी निघाला होता. सायंकाळी 6:45च्या सुमारास तिघांनी त्याला अडवले. आमची माहिती पोलिसांना का दिली अशी विचारणा करून आरोपींनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्याच्यावर शस्त्राने वार केले. तरुणाने घरासमोर ट्रक लावला होता. आरोपींनी घरासमोर लावलेल्या ट्रकची काच फोडून दहशत माजवली. सहाय्यक फौजदार भोसले तपास करीत आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींनी खोपडेनगर भागात दहशत माजून एका दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना 30 नोव्हेंबर रोजी घडली होती. आरोपींकडून दाम्पत्याला मारहाण सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी त्यांची मुलगी आली, तेव्हा आरोपींनी मुलीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडे तपास करीत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.